मला माफ कर सूर्या, पण मला आता हे असं वागावं लागतंय। काय झालं तुला? तुझे डोळे असे खोलवर गेल्यासारखे का वाटतात? तुला बरं वाटत नाहीये का? बघू, ताप आल्यासारखं वाटतंय। हात बघू। पल्स रेट पण ॲबनॉर्मल वाटतोय रे। ठोके पण वाढलीत। सूर्या, तू अशी स्वतःची काळजी घेत नाही ना, मला नाही आवडत। मला खूप राग येतो। प्रॉमिस कर की तू तुझी नीट काळजी घे। हा अजून इथेच का उभा आहे? जा, जाऊन सांग, मुलगी फारच फॉरवर्ड आहे, मला नाही झेपणार, आणि मोड एकदाच हे लग्न। डॅडी, काय झालं? ते पोरग कोण आहे? कोण? तो होय, तुम्हाला माहित असेल की ते लय प्रकरण गाजलं होतं। ते आमच्या गावातली एक बाई पुजाऱ्याचा हात धरून देवीचे दागिने घेऊन पळून गेली होती। दादा उचल। मी का तुला उचलू? मी नाही उचलणार। अरे मला नाही, वहिनीला उचल। मी बघतो। मला वाटलंच होतं याला जमणार नाही। सूर्या, आवाज येतोय? माझा आवाज येतोय? तुला ऐकू येतोय सूर्या? सूर्या, सूर्या, तुळजा काहीतरी कर ना। हो हो मी बघते। तुम्ही प्लीज असं रडू नका, माझ्यावर विश्वास ठेवा। थोडस मागे व्हा, मागे व्हा, हवा येऊ द्या, हवा येऊ द्या, मागे व्हा। सूर्या, सूर्या, ते पण तुला बघायला आलेल्या पाहुण्यांपुढं। मी फक्त एका पेशंटचा जीव वाचवला। तसं केलं नसतं तर जीव गेला असता सूर्याचा। जाऊ द्यायचा होता ना मग। अरे ज्याच्या तोंडाकडे पण बघत नाही आम्ही, त्याच्या तोंडात तोंड। मला काय करताय? बाजूला हो, असं नका करू। बाजूला हो, आज हिचा जीव घेतले बिगर मी शांत होणार नाही। बाजूला हो।
डॉक्टर आहे, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडले. आम्हाला आधी माहित असतं ना तू शिकून असले रंग उधळशील तर तुला डॉक्टर व्हायला पाठवलंच नसतं आम्ही. पण मी काय चुकीचं केलं ते तरी सांगा. कोणाचा जीव वाचवणं हा काय गुन्हा आहे? थोबाड बंद कर. गल्लीतली कुत्री मरत असतील तर मरू द्यायची, त्याने गल्ली पोरकी होत नाही. पळून गेलेल्या आईची औलाद आहे, ती मेली असती तर बरं झालं असतं, गावातली कीड कमी झाली असती. त्या आमदार साहेबाला काय तोंड दाखवू आम्ही? मागासपासून फोन करतोय त्यांना, फोन पण उचलत नाहीत ते. ऐकलंस? कसं करायचं तुझं लग्न? आम्ही ठरवलं होतं जिथं तुला पहिल्यांदा दाखवू तिथंच तुझं लग्न करू, आणि आमच्या खानदानाकडे बघून तुला नकार द्यायची त्याची हिंमत बी नसती झाली. पण आज तुझे काय केलंयस ना ते बघून अख्खा तालुका थुकाला आमच्या.